तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने हे ऊसतोड कामगार यांच्या बैलगाड्या सकाळ सकाळ पहाट म्हणत नाहीत की रात्र म्हणत नाहीत, दिवस रात्र त्यांची कामं चालू असतात. एकामागं एक चालणाऱ्या अशा गाड्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना सकाळीच उठून ऊसतोड कामगार सगळे शेतामध्ये जातात आणि ऊस तोडायला सुरुवात करतात. आता तुम्हाला दिसत असेल त्या बैलगाडीमध्ये बघा शेळ्या आहेत, छोटीशी गाय आहे. म्हणजे आपल्याला जे जे लागतं दुधासाठी दुभत्यासाठी ते सगळं त्यांच्याबरोबरच असतं. आणि हे घेऊन ते आपला जो काही गाव असेल त्या गावाकडनं जीवन जगण्यासाठी या जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात. खूप परिस्थिती अवघड आहे. मी सकाळ सकाळ आता वॉकिंगला चाललो होतो आणि ऊसतोड कामगार जे आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांचा सीझन हा हिवाळ्यामध्येच असतो. थंडी जोरदार पडलेली असते आणि अशा थंडीमध्ये ती थंडीची पर्वा करत नाहीत. आपले लहान लहान बाळंसुद्धा घेऊन बैलगाडीमध्ये बसवतात आणि त्यांना पण ऊसाच्या फळामध्ये नेलं जातं. आता बाळं काम करत नाहीत पण त्यांच्या आईवडिलांमुळे त्यांनासुद्धा त्या ऊसाच्या फळामध्ये जावं लागतं. शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. गरिबी वाईट असते असं म्हणतात.